यानंतर पाहूयात पुढची बातमी। राज्यातील राजकीय वर्तुळातून शत्रूचा शत्रू तो आपला दोस्त अशी एक म्हण आहे। ही म्हण माढा लोकसभा मतदारसंघामध्ये सत्यात उतरली आहे। 2019 मध्ये एकमेकांविरोधात निवडणूक लढलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि संजय मामा शिंदेमध्ये दोस्ती झाली आहे। मोहिते पाटलांना शह देण्यासाठी आता ही दोस्ती कितपत उपयुक्त ठरेल ते पाहावं लागेल। च्या लोकसभा निवडणुकीत पक्के बैरी म्हणून एकमेकांविरोधात दंड थोपटलेले हे दोन नेते पहा। 2019च्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात रणजितसिंह नाईक विरुद्ध संजय मामा शिंदे असा सामना झाला होता। गेल्या काही दिवसात राजकारणानं कूस बदलल्यानं दुश्मनांचा दुश्मन तो आपला दोस्त या न्यायानं नाईक निंबाळकर आणि संजय मामा हे पक्के दोस्त झालेत। माढा आणि रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पाडा अशी घोषणा माढा लोकसभा मतदारसंघात दिली जाऊ लागली आहे। मोहिते पाटील घराण्यानं रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात जाहीर भूमिका घेतल्यानं नाईक निंबाळकरांची कोंडी होणार की काय अशी स्थिती होती। अशा परिस्थितीत आता संजय मामा शिंदे नाईक निंबाळकरांच्या मागे खंबीरपणे उभे राहिलेत। गेल्या वेळेची परिस्थिती तुम्हाला सांगितलीच किंवा दोन्ही तिकीट एका ग्रुपमध्ये होते आणि त्या वेळेची ती परिस्थिती होती आणि त्यातून गेल्या वेळेस जी झालेलं आम्ही एकमेकाच्या समोर आलो त्याच्यामागं वेगळ्या पद्धतीचं कारण होती आणि तसंच आत्ता सिच्युएशनप्रमाणे बरोबर आम्ही एका जागेला सगळे आहोत, त्याच्यामुळे चिंता करायची कुठली गरज नाही। मोहिते पाटलांविरोधात आमदारांची मोठ बांधण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा प्रयत्न आहे। राजकारणात एक दरवाजा बंद झाला की दुसरा उघडतो असं म्हणतात। रणजितसिंह नाईक निंबाळकरांनीही आता संजय मामांचा मदतीचा हात घेतलाय। हा प्रयोग कितपत यशस्वी ठरतो ते पाहावं लागेल। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।